तर तुम्ही बघू शकता आपला जो सार होता ना त्याला काय उकळी सुटली ना. अहो मंडळी, आपले व्हेज फिश फ्राय तर बघितले, म्हणजे काय झालं, आपली भाकरीसोबत खाण्याची व्यवस्था झाली. पण भातासोबत काय खाणार? भातासोबत पण व्हेजच खावं लागेल ना. म्हणूनच आज मी आणलेली आहे एकदम आगळी वेगळी आणि एकदम नवी करकरीत कोरी अशी रेसिपी, जिचं नाव आहे मुळ्याचं सार. मुळ्याचा सार हा पूर्णपणे व्हेज रेसिपी आहे, व्हेज सार आहे. तर चला आपण बघूया आता त्याची रेसिपी. साहित्यावरून कळालं नसेल तरी पण मी एकदा पुन्हा सांगते. इथे ही जी वाटणाची मी पूर्वतयारी करून घेतली होती तो व्हिडिओ एकदा नक्की बघा. मी त्या वाटणामध्ये काय टाकलं होतं, किती प्रमाणात टाकलं होतं, हे सगळं मी व्यवस्थित त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर इथे हे मी जे वाटण आहे हे तयार करून घेत आहे. खूप छान दिसतं, एकदम लाल लाल असा कलरसुद्धा त्याला आलेला आहे. तर आता आपण खोबरं किसून घेऊया. हा कांदा, टोमॅटो, हे असं एक मिरचीचं पॅकेट मिळतं, हे 35 रुपयाला मला पडलेलं आहे पॅकेट. आणि मी इथे एक बाउल घेतला, त्यामध्ये आता आपल्याला भिजत टाकायचे आहेत मिरच्या. साराला जेवढे आवश्यक आहेत ना तेवढ्याच मिरच्या इथे भिजत टाकायच्या आहेत आपल्याला. जवळजवळ आपल्याला 5 ते 10 मिनिटं तरी ह्या मिरच्या व्यवस्थित भिजून घ्यायच्या आहेत. तर मला ह्या आता खूप झालेल्या आहेत. तर मिरच्या भिजतायत तोपर्यंत आपण जे आपल्याला वाटण लागणार आहे त्यासाठीची जी तयारी आहे तर ती तयारी करून घेऊया. तर सर्वात प्रथम मी इथे घेतलेलं हे मिक्सरचं भांडं. आपण मगाशी जे खोबरं, कांदा आणि टोमॅटो किसून घेतला होता तर ते आतमध्ये टाकून घेते मी एक एक करून. सर्वात आधी मी टाकते इथे हे खोबरं, टोमॅटो आणि हा कांदा. आता यामध्ये ॲड करायच्या आहेत आपल्याला मिरच्या. मिरच्या मी डायरेक्ट देठासहित भिजत टाकल्या होत्या अशा. तर आता हे देठ काढून घ्यायचे आहेत. मिरच्या आपल्या खूप सॉफ्ट झालेल्या आहेत. मी आता यामध्ये ह्या मिरच्या टाकते तोडून. मी आता हे मिक्सरला अटॅच करून घेतलेलं आहे आणि सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड केलं आहे. मिरची मी ॲट अ टाईम सगळी ॲड केलेली नाही आहे. जेवढी भिजत टाकली होती आपण त्यामध्ये थोडी थोडी करून आपल्याला ती मिरची आतमध्ये टाकून घ्यायची. मी आता हे मिक्सरला फिरून घेते. तर माझं ते जरा भांडं मी आता चेंज केलं आहे. थोडंसं वाटण होतं ते पुरलं नाही आतमध्ये, तर थोडंसं मी लावून घेतलं आहे. आता त्यामध्ये ॲड करते मी हे धणे. धणे अजिबात स्किप करायचे नाहीत आपल्याला वाटणामध्ये. धणे हे आपल्याला टाकायचेच आहेत वाटणात. आणि थोड्याशा माझ्या मिरच्या राहिलेल्या त्यासुद्धा मी त्यामध्ये ॲड करून घेते. तर आता मी यामध्ये मिरची आणि धणे ॲड केलेत. आता हे मी एकसाथ व्यवस्थित सॉफ्ट असं लावून घेते मिक्सरला. तर आपलं हे जे वाटण आहे ते तयार आहे बनवून. आणि त्यानंतर इथे घेतलेली आहे मी कोथिंबीर. इथे घेतलेलं आहे मी आंब्याचं जे आम्ही सुकून आंबट करतो ते घेतलेलं आहे. या जागी तुम्ही आमसूलसुद्धा वापरू शकताय, ज्याला कोकम म्हणतात ते सुद्धा घेऊ शकताय. इथे हे मी बारीक करून असे थोडेसे झेजरून असे लसूण घेतलेले आहेत. कढीपत्त्याचे पाने घेतलेले आहेत. आणि घेतलेला आहे आपला आजचा जो मेन पॉईंट आहे तो म्हणजे मुळा, तो सुद्धा मी घेतलेला आहे.
साहित्य आपलं सांगून झालेलं आहे. मी मुळा दाखवते कशा पद्धतीने कट करून टाकते. मुळ्याच्या सुद्धा बऱ्याच रेसिपी करता येतात आणि मुळा बघायला गेलं तर खूप पौष्टिक सुद्धा आहे. ठीक आहे, तर हे आपल्याला असं बारीक बारीक करून घ्यायचं आहे. मी जास्त बारीक करत नाही आहे, कारण मुळा जो आहे ना तो लगेच शिजला जातो. तुम्ही जरी राऊंड करून टाकलात ना तरी सुद्धा तो छान शिजला जातो आतमध्ये. ठीक आहे, मी ह्या अशा फोड्या करून घेतलेल्या आहेत. ह्या फोड्या करण्या अगोदर मी मुळा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतला होता. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. तर इथे चुलीवर मी एक टोप ठेवलाय, त्यामध्ये मी तेल ॲड करते. हे एवढंच तेल करते ॲड. मी आज जास्त असं सार बनवत नाही आहे, तर त्यासाठी मी एकदम छोटासा टोप ठेवलेला आहे. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार करू शकता. त्यामध्ये ॲड करते आपण ही लसूण, आणि त्यामध्ये ॲड करते मी आता कढीपत्त्याची पाने. लसूण ना आपल्याला थोडासा ब्राऊनच भाजून घ्यायचा आहे, कारण तसा भाजून घेतला तर त्याला वास जो आहे आणि जी चव आहे ती खूप छान येते. त्यामध्ये डायरेक्ट आपल्याला ॲड करायचं आहे आता वाटण. वाटण सुद्धा मी सगळं ॲड करणार नाहीये, मी थोडंच वाटण ॲड करणार आहे. ही जी रेसिपी आहे ना ती मी सुद्धा कोणाकडून तरी शिकलेली आहे. माझ्या एक सासूबाई आहेत ज्या मुंबईला असतात. ॲक्च्युली मला ही रेसिपी त्यांनी शिकवली होती आणि ती मी लक्षात सुद्धा ठेवली छानपैकी. आणि यूट्यूबला मी खूप बऱ्याच वेळा सर्चसुद्धा केली. मला कुठेच यूट्यूबला ही रेसिपी दिसली नाही. म्हणजे मी चारही अँगलने ही रेसिपी सर्च करून बघितली, पण नाही आहे ही रेसिपी कुठेच. त्यामुळं म्हटलं आपणच आणू ही यूट्यूबला, म्हणून मग मी ही रेसिपी आणलेली आहे. जे साराचं आपल्याला प्रमाण आहे ना ते जास्त पातळ पाण्यासारखं ठेवायचं नाही आहे. थोडंसं आपल्याला ते घट्ट असं ठेवायचं आहे. तर मी आता इथे थोडंसं वाटण अजून ॲड करते. एकदम थोडंसं केले वाटण ॲड. ठीक आहे, तर आता मी यामध्ये ॲड करते हे जे आमसूल घेतले होते. कैरीचं मी जे आंबट घेतलं होतं, आमच्याकडे याला आंबटच म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात किंवा तुमच्याकडे घालतात की नाही हे मला नक्कीच सांगा, कारण हे फक्त आणि फक्त उन्हाळ्यातून घालतात. तर ते मी आता त्यामध्ये ॲड केलं आहे. यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि त्याला एक छानशी उकळी काढून घ्यायची आहे आपण. आता आपल्याला व्यवस्थित ते पुन्हा ढवळून घ्यायचं आहे. आता ह्याला आपण एक छानशी उकळी काढून घेऊया. आता या उकळीमध्येच आपण जे मुळ्याची कापं करून घेतली होती ते आतमध्ये ॲड करणार आहोत. तर आता आपल्याला याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. अजून आपल्याला जास्तीत जास्त 1-2 ते 3 उकळ्या याला काढून घ्यायच्या आहेत, कारण मुळा जो आहे ना तो जास्त वेळ लागत नाही शिजायला. तर यामध्ये मी आता कोथिंबीर सुद्धा ॲड करते. कोथिंबीर तुम्ही जेव्हा सार शिजताना टाकताय ना तेव्हाच जो कोथिंबीरीला म्हणजे कोथिंबीरीची जी चव आहे ती सारात पूर्णपणे उतरली जाते. तर
तर आता आपण एकदा त्यातून चमच्याने ढवळून घेऊया. तर आपल्याला आता ह्यातला एक 2 ते 3 उकळ्या काढून व्यवस्थित शिजून घेऊया सार. तर मंडळी बघू शकता आपला जो सार आहे तो बनून तयार आहे, व्हेज मुळ्याचा सार. तर तुम्ही बघू शकता आपला जो सार आहे तो मी कुठेही पातळ किंवा जास्त घट्ट असा ठेवलेला नाही, मीडियममध्ये ठेवलेला आहे. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि हो यूट्यूबला एकदम नवीन आहे, जसं माझं आपलं फिश फ्राय होते ते खूप म्हणजे जास्त त्याला व्ह्यूज यायला लागलेत आणि त्याच्यामुळे माझे बऱ्यापैकी सबस्क्रायबर्ससुद्धा वाढलेत. म्हणजे मला एक गोष्ट तर कळाली की यूट्यूबला आपल्याला नवीन नवीन लोकांना पाहायला आवडतं. तर त्यासाठीच म्हणून मी आपल्यासाठी सर्व नवीन नवीन ज्या रेसिपी आहेत त्या घेऊन येण्याचा प्रयत्न करते. तर ही होती माझी सेकंड रेसिपी आणि एकदम नवी करकरीत कोरी रेसिपी आहे. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला चुलीवरील नवनवीन रेसिपींचा आस्वाद घेता येईल. धन्यवाद.